मुंबई, पुणे, इंदापूर, सांगली, मिरज, कोल्हापूर, रत्नागिरी येथील पोलिसांना जे जमलं नाही ते सोलापूर पोलिसांनी करून दाखवलंय। सोलापूर पोलिसांनी एका अट्टल आरोपीला पकडलं असून त्याच्याकडून एक काळ्या रंगाची स्पोर्टिंग रायफल व 4 जिवंत काडतुसे राऊंड व एक सिल्वर रंगाचे भारतीय बनावटीचे पिस्टल, त्याच्या मॅगझिन मध्ये 7 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। लोकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशानं हातातील पिस्टलद्वारे हवेमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी एका तरुणास पोलिसांनी अटक केली। प्रशांत तुकाराम भोसले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। प्रशांत याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। यात बार्शी, सांगोला, पंढरपूर, करमाळा, पंढरपूर, कामती, टेंभुर्णी, कुर्डुवाडी पोलीस स्टेशन, सदर बाजार, फौजदार चावडी, पुणे जिल्हा, इंदापूर, तळेगाव, भरारी पथक पुणे, मुंबई, दारूबंदी विभाग सोलापूर, मुंबई, सांगली जिल्हा, मिरज पोलीस स्टेशन, कोल्हापूर, राजापूर जिल्हा, रत्नागिरी यांचा समावेश आहे। आरोपी प्रशांत हा फरार होता। सोलापूर पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडलं। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे, पोलीस हवालदार कोरे, गोरे, ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल सोनकर, पुजारी, बिराजदार, सोनवणे यांच्या पथकाने केली आहे।